नमस्कार, शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। कधीतरी काय होतं तर एखाद्या पदार्थाची आठवण येते। त्यातलाच आजचा पदार्थ म्हणजे मस्त असा शेरखुर्मा आणि त्यासोबत खाल्ले जाणारे मऊसूद असे गुलगुले। चला तर मग ते कसे बनवले ते पाहूया। त्यासाठी काय केलं तर एका भांड्यामध्ये चमचाभर साजूक तूप टाकून घेतलं। या तुपावर काजू, बदाम, पिस्त्याचे तुकडे, त्यानंतर चारोळे, त्यानंतर खारकीचे तुकडे छान तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। आता ड्रायफ्रूट्स परतत असतानाच यामध्ये बारीक अशा शेवया टाकून घ्यायच्या आणि ह्या छान अशा तांबूस रंगावरती आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। शेवया परतून झाल्या की मग मी साईडच्या गॅसवरती अर्धा लिटर दूध गरम करत ठेवलं होतं। त्या दुधाला छान उकळी आली की ते दूध आपल्याला या शेवयांच्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं। चवीनुसार साखर टाकून घेतली, वेलची आणि जायफळची पूड टाकून घेतली, व्यवस्थित मिक्स करायचं आणि अगदी 5 मिनिटं आपल्याला हे छान असं शिजत ठेवायचं आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये ह्या बारीक शेवया छान शिजल्या जातात। मस्त आपला शेरखुर्मा तयार झालेला आहे। आता आपण गुलगुले तयार करणार आहोत। गुलगुल्यांसाठी काय केलं तर गुळाचं पाणी केलं आणि त्या पाण्यामध्ये गव्हाचं पीठ, आपण जसं बेसन पीठ किंवा भज्याचं पीठ भिजवतो त्याचप्रमाणे गुळाच्या पाण्यामध्ये गव्हाचं पीठ भिजवलं। त्यामध्ये थोडंसं बडीशेप आणि सुंठ जाडसर कुटून टाकले, थोडासा सोडा टाकला आणि छान हे पीठ एक 5 ते 10 मिनिटं मुरत ठेवलं आणि या पिठाचे आपण जसे भजे करतो त्याचप्रमाणे तेलावरती आपण हे गोड असे भजे तळून घ्यायचे। मस्त आपले मऊसूद असे गुलगुले तयार होतात। मस्त असा शेरखुर्मा गुलगुल्यांचा बेत तयार झालेला आहे। कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। धन्यवाद।